त्याला की याची सायकल जी होती त्याला जड लागायला लागली. त्याला असं वाटत होतं की बा जसं काही अजून कोणतरी म्हणजे वजन आहे सायकलवरती, वजनदार लागत आहे. अच्छा. पायडल म्हणजे घुटकाळ त्रास होते ना. ती आई आली, हम्म. त्याच्या आईनं आवाज दिली की बा पाणी वगैरे भरलं का म्हणून. तर आतमधून आवाजच देत नव्हता, तो काहीच बोलला नाही, काहीच नाही. त्याच्या आईनं काय केलं होतं, काय एक गोड पदार्थ काहीतरी केला होता घरी, शिरा वगैरे काहीतरी. आणि तो आपण कसा पद्धतशीर जेवतो खातो हाताने, जमिनीवर ठेवला त्यानं आणि त्याच्यात तोंड घालून खात होता. अरे बाप. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव रतन आणि रहस्यमय घटना स्टोरीज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आता आपल्यासोबत सागर भाऊ आणि मित्रांनो त्यांचं पण एक थरारक अनुभव स्टोरीज या नावाने एक चॅनल आहे यूट्यूबला. त्यावरही जाऊन तुम्ही अशाच प्रकारे अशी नवनवीन स्टोरी म्हणा किंवा थरारक लोकांचे अनुभव म्हणा त्यावर तुम्हाला दिसतीलच. त्यांच्या मित्राची जी घटना आहे ते आज आपल्या चॅनलवर ते सांगतील. तर मित्रांनो, ऐकू ती स्टोरी त्यांच्याच जुबानी. नमस्कार मित्रांनो, मी सागर. मित्रांनो, हा जो किस्सा आहे तो माझ्या मित्रासोबत घडलेला आहे आणि हा किस्सा आज मी आपल्या रतन भाऊ यांच्या चॅनलवरती सांगत आहो. तर किस्सा असा मी सांगत आहो, पण माझा जो मित्र आहे त्याचं नाव आणि जे ठिकाण आहे त्या ठिकाणचं नाव मी गोपनीय ठेवलेलं आहे. तर ते मी चॅनलवरती सांगू शकत नाही, पण ही जी स्टोरी आहे ती मित्रांनो एकदम अगदी सत्य स्टोरी आहे. तर रतन भाऊ, असं झालं होतं, माझा मित्र जो आहे तो, हे बघा गावामध्ये ना काम म्हणजे मजुरी एवढी जास्त नसते ना, तर भरपूर मुलं काय करतात सिटीमध्ये कामाला असतात. बरोबर. तर तसंच माझा मित्रही सिटीमध्ये कामाला होता. आणि जशी त्यांची 11वी-12वी झाली तर त्याच्यानंतर मग घरचे जसा फोर्स करतात की आपल्याला काम कुठूनही काही करणं आहे, आपलं करिअर निवडा, काय करा. तर मग जसं त्यांची 11वी-12वी झाली तर त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलं, सिटीमध्ये काम पकडलं. तर काम पकडलं तर ते कपड्याच्या दुकानामध्ये होते. आणि कपड्याच्या दुकानामध्ये असल्यानं काय होतं की जे दिवाळी दसऱ्याचे पिरियड असतात ना, याच्यामध्ये काय होते, गर्दी खूप जास्त असते. बरोबर. आणि त्यांची ड्युटी जी असते आपली 8 तास जे काही असेल, तर हे मालक लोक काय करतात, बा तुम्ही थोडा वेळ जास्त थांबा, पैसे तुम्ही अजून घ्या. त्या हिशोबानं मग ते मजुरांना थांबून घेत असतात काही काही ठिकाणी. तर तसंच यांचे म्हणजे सेट होते दुकानदार, तर त्यांनी यांना थांबून घेतलं. दसरा दिवाळीचाच टाइम होता आणि त्याच टाइम मध्ये ना गर्दी पण दुकानामध्ये आली होती. बरोबर. आणि असं आहे रतन भाऊ, असं म्हणतात की दिवाळी दसरा हे जे अमावस्येचा टाइम येते ना, तर असं म्हणतात की निगेटिव्ह एनर्जीज ह्या जास्त ऍक्टिव्ह राहतात. बरोबर. असं म्हटलं जाते. तर मग असं झालं की दिवाळीच्या दरम्यानचा जो टाइम होता आणि त्या दिवशी अचानकच गर्दी पण जास्त होती. आणि रोजचा जो याचा टाइम होता, समजा संध्याकाळी 6-6:30 वाजता यायचा, तर त्या दिवशी त्याला उशीर झाला. गर्दी जास्त असल्यामुळे मालकानं पण त्याला लवकर सोडलं नाही. तर उशीर झाला तर 11:30च्या दरम्यान झाला असेल वेळ. आणि आमचं जे गाव आहे ते सिटीपासून लगभग 10 किलोमीटर अंतरावर दूर आहे. आणि रस्त्यानंही आमच्या गावातून जेव्हा सिटीपर्यंत जातो तेव्हा सुनसानच रस्ता असते. जास्त म्हणजे रहदारी असते, पण ही थोडी म्हणजे पण जास्त 11च्या पुढे एवढं रहदारी समजा कमी असते. तर असं झालं की त्यांना उशीर झाला आणि सिटीच्या आतमध्ये हायवे लागतो, त्या हायवेने येत होते. तर यांच्याकडे सायकल होती आणि सायकलने येणं जाणं ते करत होते. घरची परिस्थिती असल्यामुळे बाईक ते अफोर्ड करत नव्हते. मग असं झालं की ते सायकल घेऊन येत होते आणि रस्त्यातच काय झालं की येताना हायवेला एक अपघात झाला. एक टू व्हीलर होती आणि टू व्हीलरचा आणि एक मोठं वाहन होतं कुठलं तरी, त्याचा अपघात झाला. आणि अपघात झाला तर लोक वगैरे जमा झाले तिथं. तर हा पण काय झालं बघायसाठी, तर एवढा याचं कसं काय झालं म्हणून बघण्यासाठी जाता हा तिथं सायकल घेऊन गेला आणि तो बघत होता. आणि जेव्हा ऍक्सिडेंट बघितलाय ना, तर हा कसा होता थोडा हुळबाय म्हणजे एवढं
त्या गोष्टी एवढ्या हे घेत नव्हता लाईट. त्याला गुटखा खायचा शौक आहे. तर तो आधीपासून समजा गुटखा वगैरे खात होता. तर असं झालं की ऍक्सिडेंट झाला होता तो. त्यातला एक जण आहे की नाही, एक जण जखमी होता किरकोळ, पण बेशुद्ध होता. आणि एक जण जो होता तो म्हणजे त्याचा जीव थोडासा दुखदुखी होती, पण असा लोक त्याला उचलून नेतील तोपर्यंत समजा तो जागेवरच एक्सपायर झाला होता. हा. आणि नंतर मग हा बघत होता ते. आणि हा मग परत घराकडे निघला. घराकडे निघणे सर्व प्रकारकडे लोक लगभग 11:45 वाजले होते. आणि हा घराकडे निघला. आता घरी जायचं नेहमी त्याचं काही एवढं ते ध्यानात घेतलं नाही ते गोष्ट. हा निघला घरी. तिथून घरी निघला आणि घरी निघता रस्त्यामध्ये काय झालं की याची सायकल जी होती त्याला जड लागायला लागली. तिथूनच म्हणजे पायडल. आता त्याला वाटलं बा हवा कमी आहे नक्कीच, किंवा दुकानाबाहेर सायकल असते, कोण हवा काढली असेल किंवा काही. बरोबर. त्याला असं जड लागत होती ती सायकल. मग जड लागल्यामुळे तरी त्यानं सायकल आणली घरापर्यंत. सायकलचा काय असू शकते काही प्रॉब्लेम त्याच्या मनानं. चालत 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 आला की त्याचे हातपाय खूप दुखले, कारण की त्याला भारी लागत होती ते. त्याला असं वाटत होतं की बा जसं काही अजून कोणतरी म्हणजे वजन आहे सायकलवरती, वजनदार लागत आहे. पायडल म्हणजे गुडघा त्रास होते ना पायडल मारताना. आणि नंतर मग असं झालं की तो खूप बिमार पडला. रात्री अजून ताप आली त्याला. बिमार पडला तो. बिमार पडल्यानंतर मग त्याच्या घरच्यांनी त्याला दवाखान्या वगैरे जायचा सल्ला दिला की बा आता खूप प्रेशर आहे कामाचं, घरी पण सण दिवाळी आहे. त्याची आई त्याला बोलली की फक्त का मालकाच्याच गुलाम्या करत राहतं का, काही काम आहे करणं समजते आम्हाला, थोडं घराकडे तब्येतीकडे पण पाहिलं पाहिजे. तर या हिशोबानं मग त्याला त्या दिवशी जायच नाही सांगितलं दुकानामध्ये. तो घरी आराम करायसाठी थांबला. तर तो काय करे, मग त्यानं काय केलं, दिवसभर कोणासोबत बोललाच नाही तो. दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरच्याला वाटलं बिमार आहे म्हणून बोलत नसेल जास्त. मग संध्याकाळ झाली, त्याची आई पण कामावून आली शेतातून. तो असा भीतीला पाठ लावून बसला होता एकटाच घरात. आणि त्यानं काय केलं, घरात म्हणजे दिवसा आपण समजा लाईट वगैरे तर ठेवतो, आतमधल्या खोलीत गेला आणि पूर्ण अंधारकीट खोलीत एकटाच बसून होता. एकदम असा ते असं बसतात एकदम चुपचाप असं हे करून बसला होता. थोडा सळपातळ होता त्याच्यामुळे असं टोंगळ्यावर हात ठेवून असं भीतीत अंधारकीट. त्याची आई आली. त्याच्या आईनं आवाज दिले की बा पाणी वगैरे भरलं का म्हणून. तर आतमधून आवाजच देत नव्हता तो, काहीच बोलला नाही, काहीच नाही. त्याची आई आतमध्ये गेली. त्याच्या आईला काय असं कल्पना की काय झालं काही नाही. त्याची आई आतमध्ये गेली तर त्याला बोलली की काय झालं तुला काही ते आहे. तर त्याच्या आईनं मग त्यानं अशी मान वर केली, त्याचे डोळे ना असे लाल लाल झाले होते. म्हणजे एकदम कसं डोळे आल्यावर कसे लाल होतात अशी त्याची डोळे लाल लाल दिसत होते. त्याच्या आईला वाटलं माझी तब्येत खराब आहे म्हणून झाली का काय. त्याच्या आई म्हणे चल दवाखान्यात जाऊ आपण. तर तो बोलला तर काही नाही, पण त्याच्या आईचा असा हात झटकून दिला त्याने डायरेक्ट एकदम असा. आणि डायरेक्ट म्हणे बा माझ्यासोबत कोणी बोलायचं नाही. त्याच्या आईला त्याच्या आईला वाटलं बा चिडचिड हाय, मी बी बोलली आले. त्याच्या आईनं लक्ष दिलं नाही. मग रात्री जेवायला वाढलं त्याला. मग जेवायला वाढलं तर तो म्हणे हे असलं मी खात नाही म्हणे. म्हणजे नेहमी जे त्या घरी बनते त्याच्या घरी म्हणजे मांस मच्छी बनत नाही, म्हणजे साधं वगैरे जेवण होतं. तर तो काय बोलला की मी हे असल्या गोष्टी खात नाही, मला हे पाहिजेत नाही म्हणे. तर त्याची आई म्हणे मग काय झालं, काय आणायला लागते अशी रागा त्याची आई बोलली. मग काय आणून तुला आता, बस सोनं आणून खाऊ घालू. तर तो म्हणे तो त्याच्या आईला हरेकारी बोलायला लागला. तू जास्त बोलू नको म्हणे, मला सगळं माहित आहे म्हणे. कोण म्हणजे असं विचित्र बोलायला लागला. मला म्हणे मटण खायचं म्हणे. अरे बापरे, डायरेक्ट याच भाषेत. त्याची आई म्हणले, मग त्याची आई बोलली बा आपल्या घरात कोणी खाल्लं नाही, आपल्या घरात काही माहित नाही, ह्या गोष्टी खात नाही, तुला कोण खावत दोस्तासंग जात असतं का कुठे दुकानावर लागला तिकडे सिटीमध्ये, इथं हे कसं कुठे असं. त्यानं तनफन केली जराशी. त्या दिवशी तू जेवलाच नाही. मग त्याच्या आई नाही म्हटलं तर
मग त्याच्या आईनं मग रागा काही नाही खात नाही तर नको खाऊ. मग सकाळ झाली आणि दुसऱ्या दिवशी मग परत त्याच्या आईला काय म्हणे भले म्हणे पांढरा शर्ट लय घाला वाटतं, मला पांढरा शर्ट घाला. तो पांढरा शर्ट घालत होता, त्याच्या काही 1-2 शर्ट होते. मग त्याचे म्हणे कामाला काय नाही, तर तो म्हणे कामागिमान मी काही जात नाही म्हणे, तुला माहित नाही का म्हणे माझी तब्येत खराब आहे म्हणून, असा हिशोबाने बोलला. नंतर मग बाहेर निघला तर नॉर्मल सारखाच असा बोले लोकांसोबत. नंतर आमच्यासोबत क्रिकेट खेळायला आला तो. त्या टाइम मध्ये मग असं आता सोयाबीन काढल्यानंतर नोव्हेंबर महिन्यापर्यंत समजा दिवाळीचा जो टाइम येते ना, बरोबर आहे, सोयाबीन वगैरे त्या टाइम मध्ये आमची म्हणजे गावामध्ये एक ग्राउंड सारखं ग्राउंड वर सर्व पोरं येत होते. थंडीच्या सकाळी क्रिकेट खेळायला. तर आम्ही पोरं जातो, तो पण आला. तरी समजा 9-10 वाजता खेळलो. मग आम्ही खेळलो. मग तो काय करे, जसे जवळचे दोस्त समजा आम्ही आहोत, आमच्यावर असा भडके कधी त्याच्या क्रिकेटला मन लागे. बॅटिंग नाही दिली तर मग असा राग कसा तरीच करे. आम्हाला काय वाटलं बा हा आज याची जिवारी येऊ राहिली खेळणं, नाटकं करू राहिलं. थोडा वेळ खेळलो आम्ही आणि आम्ही घराकडे गेलो. तर म्हणे एवढ्या लवकर चालले का, असं म्हणजे थांबा न बे. आम्ही कशाला थांबतो, आपल्या कामावर जाणं होतं. बरोबर. पण त्याच्या बोलण्यातून असं वाटतंय की याला क्रिकेटचं म्हणजे लयच हे आहे का, लयच नाद आहे याला जसा काही, की आज हा एवढा कोण क्रिकेट खेळायचा, ऊनही तपलं तरी याचं चालूच आहे, खेळाच. मग काय म्हणजे तेव्हा आम्हाला काही अशा गोष्टी समजल्याच नाहीत की साला असा काऊन वागू राहिला ना. त्याच्या घरच्याला समजला, हा प्रकार लवकर कोणाच्या लक्षात आला नव्हता. नंतर काय झालं की त्याची आई शेतात जात होती, तो घरी गेला आणि घरात परत कोंडून अंधारा याच्यात बसत होता. त्याला भूक लागली होती. तर त्याच्या आईनं काय केलं होतं, काय एक गोड पदार्थ काहीतरी केला होता घरी, शिरा वगैरे काहीतरी. आणि त्याची आई त्या दिवशी लवकर आली होती. दुपारच्या बाया लवकर सुटल्या होत्या, तर आली होती लवकर. दिवाळीच्या टाइम मध्ये असतातच ते लक्ष्मीपूजन वगैरे काही गोष्टी अशा, लवकर आल्या त्या दिवशी घरी. आणि त्याच्या घरी कसं होतं, साफसफाई वगैरे त्याची आई करत होती की नाही, काही चांगल्या गोष्टी घरात पूजा, तर तो त्याच्यात बसत नव्हता, करत नव्हता, त्याला पटत नव्हतं. ते दूर घरात जर त्याच्या आईनं अगरबत्ती जरी पेटवली तरी तो म्हणजे बाहेरच राहत होता. म्हणजे राहणीमानामध्ये सगळा चेंजेस झाले होते त्याचे पूर्ण. आणि ज्या घरात म्हणजे आतमध्ये ज्या खोलीत देवपूजा वगैरे आहे तिकडे तो जातच नव्हता. मग त्याच्या आईला वाटलं बा असं काऊन करू राहिलं बरोबर, ते तरी त्यांच्या लक्षात नव्हतं आलं. मग दुपारच्या टायमात मी सांगलं तुम्हाला की दुपारच्या टायमात त्याची आई आली, तर हा काय करे, जे जेवण आहे की नाही त्यानं शिरा का काय घेतला आणि तो आपण कसा पद्धतशीर जेवतो खातो हातानं, ते जमिनीवर ठेवलं जातं. सांगता नाही बघा, माझ्या अंगावर काटा येत आहे मित्रांनो. जमिनीवर ठेवलं त्यानं आणि त्याच्यात तोंड घालून खात होता. अरे बापरे. मित्रांनो त्याच्या आईने हे बघितलं, म्हणजे खिडकीतून बघितलं त्याच्या बाजूने की बा काय करते काय नाही. तो असा तोंड घालून खात होता असा. अरे बापरे. म्हणजे हातानं नव्हता खात, बेकार असं पूर्ण. तर त्याची आई घाबरली. त्याच्या आईला वाटलं असं कोण करून एवढा अंतरात. आणि त्याच्या आईच्या तोंडात भस्कं निघलं, मायव असं जे बाया बोलतात. तर असं त्यानं म्हणलं, तर त्यानं जसं त्याच्या आईची असं रागा पाहिलं, म्हणजे असं गपकन मान उचली ना, असं रागा पाहिलं ना, असं दातकिडी खाल्ली, म्हणजे कटकट दातकिडी खाल्ली. दातकिडी खाल्ली आणि त्याची आई घाबरली. तर त्याच्या आईले मग समजलं की कडे काहीतरी गडबड आहे. तर त्याच्या आईने काय केलं, बाहेरून कडी लावली. म्हणजे हा आता त्याची मला मारते का काय करते, त्याच्याने बाहेरून कडी लावली आणि तिची आई शेजाऱ्यांकडे पळाली की पुराले काय उरलं असं. मग शेजारी काही लोक काही बाया आल्या. हा काय करे, अंदर यानं मग सगळं त्याचं चालूच होतं जेवण खाऊन. यानं ते सगळं फेकपाक केलं. अंदर जाऊन डबल बसला असे हात करून. अच्छा, त्या रूम मध्ये जाऊन पहिले त्या अंधार खोलीत, त्या अंधार खोलीत कसं त्याने काही सामान वगैरे टाकून देतात ते. आणि कसं होतं गावात आहे की नाही, अशा जर कोणी गोष्टी झाल्या तर लोक काय करतात की बा कोणा बाबाजवळ नेतील किंवा कोणाजवळ नेतील. तर असंच मग त्याच्या घरच्यांना काय केलं, 4-5 लोक बोलावले, जरा धष्टपुष्ट होते आजूबाजूचे काका वगैरे. तर ते आतमध्ये शिरले आणि
आणि गल्लीत हे आरोळ झाल्यावर म्हणजे बरोबर माहितच पडते आसपास. आपल्याला माहित पडते गल्लीत गावात समजा काही हो. मी पण गेलो तिथं की अरे बा याले असं झालं असं झालं काय काहीतरी हे करू राहिला. मग तर तिथं गेलो होतो. मग तो आतमध्ये की नाही धष्टपुष्ट मोठे मोठे आज सळपात 4 जणांनी पकडलो त्याला. अरे बापरे. आणि एक त्याचा मोठा भाऊ. तर 4 जणांनी पकडलं तर त्यानं 4 जणाला आवरीने. अरे बापरे. म्हणजे असं फेकू फेकू देत भीती लागत मला ते लोक असे चौघही आवरीत नाही. असा झटका मारित असे लोक अशी मागची पुढे येत जात. एवढी सारी अंगात ताकद अशी एवढी सारी ताकद. आणि हाशे म्हणलं तो तुम्हाला काय वाटते म्हणून तुमच्या अंगात ताकद आहे का? आता मी माझी ताकद दाखवतो. तुम्हाला का असाच दिसलो का म्हणते मी. तर त्यानं अलगच नाव घेत जाय काहीतरी अलगच. त्याचं नाव नव्हतं ते तर ते वेगळंच नाव घेत जाय. असाच दिसलो का म्हणे मूज अशी करे. अरे बाप. अशी असाच दिसलो का म्हणे. हालाकी त्याला मूछ नव्हती म्हणजे तो सळपात्र ठेवतच नव्हतं तसं. कपड्याच्या दुकानात कामाला होता आणि असाच करे असाच दिसलो का म्हणे आणि असा करेल. अरे बाप. अरे बाप रे बाप. तर मी ते सगळे पाहत होतो. आणि नंतर झालं कसं की त्याच्या भावाचे त्यानं काय केलं होती अशी हे केस असतात का नाही असे धरले असे दाबले होते. तर असे केस त्यानं अशी एवढी गोचकाच्या गोचका उपटला होता असा. अरे बाप. तर भावाच्या डोळ्यातून असं पाणी त्रासच तेवढा. सगळेजण हे मग त्याला नेलं एका ठिकाणी. तर त्या ठिकाणी त्या गाडीत टाकलं त्याला. घेऊन गेलो तर मी बी होतो त्या गाडीत की आपला मित्र आहे बसायला. आणि ते लोक काय म्हणा 4-5 जण एवढ्याला आवरून नाही राहिलं. तर आम्ही गेलो एका ठिकाणी गाडीत बसून. त्याला बांधलं हात पाय बांधले त्याचे आणि इकडे कोलदांडा म्हणतात. हात पाय दाबून त्याच्यात एक दांडा टाकून म्हणजे हालत नाही तो व्यक्ती जास्त. अच्छा. तर ते घेऊन गेले त्याला. घेऊन गेलो ना तर तो गाडीत म्हणलं असा गाडीत असा बोले की बा तुम्ही कुठे निघून राहिले मला सगळं माहित आहे मला पहिलेच माहित आहे. अरे बापरे. असं त्या गोष्टी बोले. मग तिथं नेलं. मग नेल्यावर नंतर मग काढलं तर ते तिथं एक आजी आहे. तर ते त्या आजीले माहित होते पूजा वगैरे ते आजी करत होते. तर आम्ही गेलो तिथं आणि त्या आजीनं काय केलं बसवलं त्याला. सगळे लोक बसले आजूबाजून सगळे. काही त्या आजीचे काही शिष्य वगैरे होते. बसले आम्ही आणि बसल्यानंतर आजी काय म्हणे सगळेजण दूर व्हा म्हणे आता बस द्या म्हणे. त्या रिंगणात बसवलं त्याला. पहिले तर बसेच नाही बसवलं. तर बसेत हा कसा काय असे जांभूया ते मोठं मोठं तोंड असं उघडे अशा असे जांभूया ते. अच्छा. मग त्या आजीनं विचारलं गड्या त्याला की बा तू कोण आहेस म्हणे ता नाव काय. तर तो काय सांगे त्याचं जे नाव होतं समजा म्हणजे जो मा मित्राचं नाव ते नाव सांगे की बा मी हा. तर आजी म्हणे खरखर सांगू राहिला का. तर तो म्हणे मग तो हाशे म्हणे मी का असाच दिसलो का म्हणते. असाच दिसलो का म्हणे मी. आणि काय मला विचारू राहिले म्हणे ते कोण हा म्हणे तुम्ही. मला असंच समजू नका म्हणे मी काही कोणा यायला भीत नाही म्हणे. अरे बापरे. तुम्ही किती काही ताकद लावा म्हणे. मी काय साधा सुद्धा हाव नाही म्हणे. एकदमच मी काय साधा सुद्धा नाही म्हणे. तुम्ही मला साधा सुद्धा समजायची कोशिश बी करू नका म्हणे. पण ती आजीले पॉवरफुल होते. त्याला माहित होतं की आता मग असं झालं की ती आजी म्हणे जसा जसा मग ते मंत्र वगैरे त्या आजीनं चालू केलं हा मग ऍक्टिव्ह व्हायला लागला. अच्छा. नंतर बस पुढे आवाज बंद कर म्हणे. आता बंद कर म्हणे नाही तर इथंच मारून टाकेन म्हणे तुले असं बोले. त्या बुढीनं मंत्र वगैरे म्हणले. मग जसा आगीर झाला त्या बुढीनं सांगायला धरून ठेव जा म्हणून सगळे. आणि त्याच्या पहिले काय झालं की त्या आजीनं सगळ्याजवळ एक अशी औषध दिली होती. ते औषध सगळेजण ठेवा. तेव्हा औषध म्हणा का ते काय होतं म्हणा ते नाही माहित आपल्याला. पण ते ठेवा म्हणे हे अभिमंत्रित केलेली वस्तू आहे. ते आम्ही ठेवली तर ते कोणाला म्हणे हे होणार नाही. याच्या अंगातून समजा काही असं असलं बी तर ते दुसऱ्याला असं होणार नाही म्हणे. ठीक आहे. आम्ही आमच्या म्हणजे जर काही त्यातून बाहेर बी निघलं नकारात्मक कुठली ऍक्टिव्हिटी असली तर ते दुसऱ्याला पकडणार नाही असं ते होतं. मग नंतर धरलं आम्ही. धरल्याच्या नंतर मग त्याच्या गावचे पण 1-2 जण होते. तर त्याच्या हातातले पायातले धागे थोडे काढायचं सांगितले होते.
की जे ते अंगातले धागे तुळे येईन कमरीतले हातातले काळा. हम्म. तर मग ते कापत होते धागे तुळे. हम्म. तर तो काय म्हणे माहितीये का, एक ब्रासलेट होतं. हम्म. अरे म्हणे याचं कायले काढू राहिले म्हणे तुम्ही, प्रॉब्लेम माझ्यासोबत आहे म्हणे, हम्म. याचं कायले काढता म्हणे हातातलं पायातलं म्हणे. डायरेक्ट बापरे. बोलले रे बा. हो. बेकार. तर असं बोलले. मग हा सगळा म्हणजे डिटेल टू डिटेल सगळा हा जो प्रकार आहे ना, हम्म. तर म्हणजे जो आहे तो सांगू राहिलो. हम्म. त्याची म्हणे नाव काय मग सगळं सांग म्हणे. हम्म. तर मग तो काय म्हणे माहितीये का, मला एवढं फक्त एवढं माहिती आहे म्हणे की मी याला घेऊन जायचं आहे. अरे बापरे. हो. सोबत. हो. तर मग हे मग दुश्मनी काय आहे तरी, यानं काही बिघडवलं का. हा. तर म्हणे काय बिघडवलं, हा. माझ्या दोस्ताचा आणि माझा ऍक्सिडेंट झालता म्हणे. हा. आम्ही चाललो होतो म्हणे दिवाळीला बहिणीच्या घरी. आणि तर ते ऍक्सिडेंट झाला म्हणे. तो म्हणे वाचला म्हणे, दोस्त वाचला म्हणे बिचारा. मी केलो म्हणे, म्हणजे असं दुःखात सांगे. अरे वा. पण हा म्हणे तर दिसाक माझ्या छाताडावर उभा राहून म्हणे तोंडात पोळी टाकून म्हणे माझ्याकडे पाच जाय म्हणे. डायरेक्ट सांगे मी मरून राहिलो म्हणे आणि याला मजा वाटे का म्हणे. तर तिचा घेऊन मला असा पाहू राहिला म्हणे हा. म्हणजे त्यानं मरता मरता यायला पाहिजे. आणि तेच त्या डोक्यात बसला की हा. मग ते तो स्वतः सांगायला लागला म्हणे, जसा म्हणे मी याच्यातून निघलो म्हणे बाहेर, तसाच म्हणे कॅरीवर बसलो डायरेक्ट याच्या सायकलच्या कॅरीवर. म्हणून ते जी सायकल ते त्याला अंगावर आता काटे येत आहेत. म्हणून त्याला ते सायकल जड लागल. सायकलवर बसला तर रात्री त्या टाइमला 12 वाजतापासून तर घरापर्यंत सायकलवर त्या घराला घालवतो. मी तर म्हणे रस्त्यातून मारून टाकू शकलो असतो म्हणे, मला काहीच टाइम नसता लागला म्हणे. पण मला याला असं नव्हतं मारायला, असं साजी यानं म्हणे एवढा राग आणून दिलाय म्हणे मला नाही सोडत म्हणे याले. तर मी किती काही कोशिश करा म्हणे मी घेऊन जातो म्हणे. बाप डायरेक्ट सांगितलं. तर आम्ही तर ती सगळे जेवढे होतो सगळे आमचे 7 गेले 5च राहिले ते. पण दया यायचं की आपला मित्र आहे त्याच्यासोबत असं होत आहे, खराब वाटत होतं. तर त्या आजीनं त्याला म्हणे त्यानं काय सांगितलं, त्यांची काही विधी वगैरे केली ते आणि आवरत नव्हता पण तो. नंतर ते काय केलं, त्यांनी सांगितलं की तुम्ही असं करा, हा तसा तर निघणार नाही. मग त्यांनी एक काचाची शिशी आणायला लावली. आता काय माहिती आजी आहेत का नाही आहेत का कुठं काय आपल्याला माहिती नाही. मग नंतर काय झालं, त्या आजीने शिशी आणायला लावली, काचाची शिशी होती. आणि त्याला म्हणे या शिशीत बस म्हणे आता. अरे बाप. तो म्हणे हे शक्य नाही म्हणे, येतो म्हणे मी, तुम्ही बोलावलं म्हणे येतो म्हणे, पण माझ्या जिंदगीचं आखरी काम करायचं आहे म्हणे मला. ते म्हणे काय काम, मला यालेच नाही याचं म्हणे, बस बाकी काहीच पाहिजेत नाही. माझ्या डोक्यात म्हणे मी एवढा सनकेव म्हणे, मी पहिल्यापासून सनकेव म्हणे, मला म्हणे जे करायचं ते करतो म्हणे, मी लय जिद्दी आहो. तर ते विचारत जातात लग्न गिगन झालं का काय, सगळ्या गोष्टी असं ते विचारत. लग्न गिगन काही नाही म्हणे. आता हा करतो म्हणे मी सोबती. माझा मित्र गेला वाचला म्हणे तो, हाय म्हणे सोबती. आता आम्ही 2 जण राहीन म्हणे. बा असं बोलणं चालू होत त्याचं, आम्ही त्याचं काय बोलूनच गेलतो. झालं इथं अलगच विषय उरायला इथं. त्याचा आता मले वाटेकडे मग मित्र आहे तर मला वाटतं हाला ऍक्टिंग करू राहिला का मुद्दाम करू राहिला. पण जसं तो करे, जसं तो बोले, ती त्याची भाषा बी म्हणजे अशी त्याचे नेहमीच बोलणं ते जर तो फरक पडला होता एकदम. समजा एकदम एवढं चेंज झाला होता. कोणी म्हणते की बा मानसिकतेवर परिणाम कोणाच्या होत असले तर त्या गोष्टी होतात, पण तशातला तो लवकर असा समजदार पोरगा. आणि अचानक 2 दिवसात एवढं परिवर्तन एका रात्रीतून. तर असं झालं की नंतर त्याने काय केलं, शिशीमध्ये काही मंत्र वगैरे अजून त्याने प्रेरित केलं की ते उतरूनच जाईन त्याच्यात. ते जसं त्या शिशीमध्ये जसं ते म्हणतात ना, आम्ही सगळ्यांनी पाहिजे ते शिशीमध्ये पांढरं धुपट होतं.
काय बोलता? पांढरं पटक दुपटतं शिशीत, पूर्ण शिशी पूर्ण धुपटानं बसलेली काचाची शिशी. जसं ते सांगितलं, जसं ते शिशीमध्ये जशी भरली तिकडे यानं पूर्ण शरीर सोडून दिलं खाली. एकदम बेशुद्ध झाला समजा. शरीर धाळकन फेकलं गेलं, ढाळाल का अंगात काही जीव नाही जसा, म्हणजे एनर्जी नाही अशी. काही झालं ना धाळकन पडलं खाली. आणि पडल्यानंतर मग तिकडे शिशी पडली. थोड्या वेळानंतर त्याला उचलून बाजूला घेऊन गेले. त्याला तो पुरा एकदम एनर्जीलेस झाला होता, जसं त्याच्या अंगात मध्ये अवसानच नाहीये. आणि त्याला एवढी भूक लागेली होती भयानकच. कारण तो काय गेले, तो मांस मच्छी खायच नाही काही. आणि गेले हा साधं जेवण आहे तो. हे त्याच्या 4-5 दिवस राहिला समजा, तर ह्याच्या अंगात अवसान कमी राहिलं होतं ना. कोणाच तो ऐके गेले. उठवल्यानंतर मग नंतर घेऊन आले. ती शिशी त्या आजीने त्याच्याजवळ ठेवली. अच्छा. आता का त्याच्यावर ठेवली का काय केली, कुठे फेकली का काय केली आपल्याला काहीच माहित नाही. पण ते हे म्हणे की बाई हे डबल कुठे जाणार नाही ना, कोणाला त्रास देणार नाही म्हणे काही. त्याचं मी बरोबर लावतो म्हणे सोय. त्याने कुठे फेकून दिली असेल का कुठे काय केली असेल ते आपल्याला काही माहित नाही. पण त्या आजी अशी म्हणे की बाई याला अशा ठिकाणी ठेवून म्हणे की जिथपर्यंत कोणी पोहोचणारही नाही, जिथून हा कधी सुटणारही नाही. अरे वा, लवकर लक्षात आलं म्हणून बरं, नाही तर बस नाही चालतं काम. असं आहे. तर आता तुम्हाला मित्र आहे, तो गावात तर नाही राहत, तो आता पुण्याला असते. बापरे. एवढा हा भयानक किस्सा आहे, जो आज मी पहिल्यांदाच रतन भाऊ यांच्या चॅनलवर सांगत आहे. तर मित्रांनो, असेही काही किस्से आहेत. आज म्हणजे आतापर्यंत जेवढे आपण स्टोऱ्या टाकल्या त्याच्यापेक्षाही अंगावर काटा आणणारा हाचा जो किस्सा आहे, म्हणजे अजूनही ते अंगावर म्हणजे काटे आहेत, एवढं भारी. मित्रांनो, असे बरेचसे स्टोऱ्या आपल्याकडे येत असतात आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. तर मित्रांनो, आजचा हा थरारक अनुभव सागर भाऊच्या जोबने आपण ऐकलेला आहे. आणि असे बरेचसे व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. बरेचसे काही नवीन पाहणारे जर असतील तर ते चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशीच नवीन कंटेंट पाहण्यासाठी. आणि तुमच्याकडे जर काही असे नवीन स्टोरी असतील नक्की कॉन्टॅक्ट करा. आमचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आणि हो मित्रांनो, नक्की एकदा थरारक अनुभव स्टोरीज यावर व्हिजिट करून भाऊंना सपोर्ट करा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.